मराठीमध्ये खूप चांगली म्हण आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, या म्हातारी गेल्याचं दुःख नाही, परंतु काळ सोकावतोय. त्याच पद्धतीने आता इराणविरुद्ध संयुक्त आघाडी उघडलेली होती अमेरिका आणि इस्रायलने अर्थातच. त्यामध्ये इराणचा पराभव करण्याचं अंतिम उद्दिष्ट अर्थातच इस्रायलचं आहे. कारण इस्रायलच्या अस्तित्वासाठी एक धोका आहे की जो इराणपासून सातत्याने त्यांना जाणवत राहणार आहे. कारण त्यांनी त्यांच्याशी वैर घेतलेलं आहे. आम्ही इस्रायलला या पृथ्वीतलावरनं नष्ट करू अशी त्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे कट्टर इस्लामी जिहादी राजवटीने. आणि त्यांना नष्ट केल्याशिवाय अर्थातच इस्रायलला शांतता प्रस्थापित करता येणार नाही, ही तर वस्तुस्थिती आहे. परंतु अमेरिकेचा या भागामध्ये घुसखोरी करण्याचा किंवा इस्रायलला पुढे करून आपलं महत्त्व प्रस्थापित करण्याचा हेतू जो होता, तो महत्त्व प्रस्थापित करणं आणि आपलं शक्ती जी आहे ती सर्वांच्यावरती लादणं हे तर आहेच. आता त्याच्यामध्ये दुसरा भाग असा आहे की त्यानं तेलाचा साठा जो आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना त्याच्यावरती स्वामित्व प्राप्त करायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय की दरोडा टाकायचा आहे. त्यांच्या तेलाच्या विहिरी, त्यांच्या गॅसच्या जे जे साठे आहेत, ती संयंत्र जी चाललेली आहेत, या सर्वांवरती त्यांना आपली मालकी प्रस्थापित करायची आणि त्यासाठी त्याचा ह्यांच्यावरती डोळा आहे पहिल्यापासून. त्यामुळेच त्या अमेरिकेने या भागामध्ये महत्त्वपूर्ण कार्यवाही अशी याची केलेली आहे. इराण हा सगळ्यात मोठा तसं पाहायला गेलं तर बऱ्यापैकी त्यांच्याकडे नैसर्गिक तेल अर्थातच वायू याची निर्मिती होत असते. तर या सर्व गोष्टींसाठीच केवळ अमेरिकेचा सगळा प्रयत्न चालू आहे आणि त्यासाठीच त्यांनी इस्रायलला अर्थातच पुढे केलेलं आहे. इस्रायलला त्याचा स्वार्थ साधून घ्यायचा अर्थातच इस्रायलला आपलं स्वतःचं अस्तित्व जर सिद्ध करायचं असेल, आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, तिथल्या इस्लामी जिहादी शक्तींचा नायनाट पूर्णपणे करणं आवश्यकच आहे. त्यासाठी अमेरिकेची साथ मिळत असेल तर अमेरिकेला पाहिजेच. अमेरिकेची साथ मिळो न मिळो इस्रायलचा हा जो लढा आहे तो काही संपणारा नाही आहे. परंतु अमेरिकेची भूमिका जी आहे ती तात्विक नसून ती केवळ आर्थिक आहे. इस्रायलची भूमिका जी आहे ती तात्विक आहे आणि त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. दिस इज द वॉर फॉर द सिव्हिलायझेशनल प्रोसेस and to establish its identity, establish the nation's सर्वायवल असं. त्यामुळे या दोन्हीमध्ये हा फरक आहे. तर आता याच्यामध्ये प्रश्न असा येतो आहे की इराणवरती सहजपणे आपल्याला कब्जा मिळवता येईल असा तर ट्रम्पने अर्थातच विचार केलेला नव्हता. त्याचा किती उतावीळ स्वभाव असला तरी एक काही कारण दाखवून त्यांनी नंतर त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने ही लढाई खेळत जावी आणि नंतर त्याच्यामध्ये यश प्राप्त व्हावं अशीच त्याची योजना होती. परंतु त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये जे त्याला वाटत होतं की सहजपणे जेव्हा त्यांनी ह्याला खोमेनीला ठार केलं, त्यानंतर बरेच त्याचे जसं आज लारिजानीला पण मारलेले, तरी देखील त्यांची जी फळी त्यांनी निर्माण केलेली आहे ती फळी पूर्ण उद्ध्वस्त करून हे जे त्यांचं संघर्षाची भूमिका घेणारे जे टोळकं आहे त्याला पूर्णपणे संपूर्ण नेस्तनाबूत करणं अजून तरी शक्य झालेलं नाही आहे. आज इराणकडे तसं पाहायला गेलं तर फार मोठा संहार झालेला आहे इराणचा. सर्वच बाबतीमध्ये त्यांना नुकसान मोठं सोसावं लागलेलं आहे. त्यांच्या नागरिकांवरती अक्षरशः अन्नदशा झालेली आहे सर्वत्र आणि अर्थातच त्यांचा साठा जो आहे जसा त्यांचा मिसाईल्सचा क्षेपणास्त्रांचा कमी झालेला आहे आणि अर्थातच ड्रोन बनवणारे त्यांचे कारखाने जे आहेत त्या टप्प्याटप्प्याने त्यांनी हुडकून अमेरिकेने उद्ध्वस्त केलेले आहेत. तर अशा उद्ध्वस्त असलेल्या खंडर झालेल्या इराणमधून जे काही लढत दिली जाईल ती काही काळापर्यंत दिली जाऊ शकते आणि तीच एकदा लढत देण्याची त्यांची क्षमता संपल्यावरती अर्थातच पूर्णपणे त्याच्यावरती कब्जा अमेरिकेचा होऊ शकतो. परंतु होर्मुझची जी खाडी आहे त्याच्यावरती जे त्यांनी आक्रमण केलेलं आहे इराणने आणि तिथे जी नाकेबंदी केलेली आहे त्याचा सगळ्यात मोठा फटका ज्या देशानं बसतो आहे, अरब देशानं बसतो आहे. त्यामुळे या युद्धापासून सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं होणार असेल तर अरब देशांचं होतं आहे. कारण इस्रायलनी त्यांच्यावरती कालच हल्ला केला आणि त्यांच्या ते विहिरी आणि जे नैसर्गिक वायूचे साठे निर्माण करणारी जी संयंत्र होती, म्हणजे वीज निर्माण करणारी जी संयंत्र होती त्याच्यावरती हल्ले केले आणि त्याला नुकसान पोहोचवलं. इराणमध्ये अनेक ठिकाणी अक्षरशः अंधार झालेला आहे आणि त्याचा बदला घ्यायचा म्हणून त्यांनी इस्रायलवरती हल्ले करण्याच्या ऐवजी अरब देशांवरती हल्ले केलेले. त्यामुळे अत्यंत भेकड आणि भाकड असणारे अरब देश जे आहेत ते अत्यंत भयकंपित झालेले आहेत आणि विनंती करायला लागले आहेत अमेरिकेची, हे बघा काय झालं आमचं म्हणून. अरब तसं पाहायला गेलं तर मूलतः अरब हा अत्यंत भेकड असतो आणि भाकड असतो. त्याचं सगळं शौर्य जे आहे ते भारतापुढे किंवा भारताच्या सत्ताधाऱ्यांच्या पुढेच असते, आत्तापर्यंत वारंवार सिद्ध झालेले आहे. मात्र इराणची संस्कृती आणि परंपरा वेगळी राहिलेली आहे. त्यामुळेच या लढाईमध्ये हा फरक दिसून येतो आहे की इराणी लढतायत कसं का असेना, त्यांनी पुरुषार्थ दाखवलेली लढाई केलेली आहे. अरबांमध्ये ती अर्थातच भूमिका नव्हती.
कप्तानी काय भूमिका घेऊन त्याप्रमाणे त्यांनी सर्वत्र आपले अत्याचार राबवलेले होते. एक टोळी युद्ध त्यांनी चालवलेलं होतं आणि या टोळी युद्धाला मैत्री वगैरेचा करार करणारे जे आपले राज्यकर्ते आहेत त्यांनी अर्थातच त्यांना डोक्यावरती घेतलेलं होतं. म्हणजे अत्यंत नालायक असणाऱ्या किंवा निरक्षर असणाऱ्या अरबांना डोक्यावरती घेतलेलं होतं आणि केवळ तेलाच्या पैशामुळेच मार झालेला अरब जो आहे तो इतका उन्मत्त झालेला होता. परंतु इराणचा एवढा मोठा मारा झाल्यावरती अर्थातच ते हादरलेले आहेत. त्यामुळे आता त्याने अमेरिकेकडे धाव घेतलेली की आता काय करायचं म्हणून तर कालच अमेरिकेने इस्रायलला सांगितलेलं आहे की तुम्ही आता काय परत हल्ले करू नका इराणवरती आणि जर इराणने परत जर ह्यांच्यावरती हल्ले केले तर इराणला आम्ही उद्ध्वस्त करू अशी इराणला त्यांनी धमकी दिलेली आहे. तर हे वादयुद्ध जे आहे ते चालूच राहणार आहे अमेरिका आणि इराणमध्ये. आपण याच्यामध्ये समजून असं घ्यायचं आहे की कोणाचे काय त्याच्यामध्ये उद्देश आहेत आणि ते उद्देश त्याची परिपूर्ती करण्यासाठी जे जे प्रयत्न काय करणार आहेत ते आणि त्याच्यामधनं भारताला हानी होणार आहे की तोटा होणार आहे, भारताला त्याच्यापासून काय मिळणार आहे आणि काय गमावं लागणार आहे हा विचार करतो सगळ्यात जास्ती प्राधान्यक्रमाने आपल्या राज्यकर्त्यांनी त्याचा विचार करणं आवश्यक आहे. अरबांचं अर्थातच नुकसान होते, अरब देशांचं अर्थात नुकसान होतं. इराणने भरपूर प्रमाणामध्ये त्यांचं तेल विहिरींवरती संयंत्रांच्या वरती जर हल्ले केले तर अर्थातच त्यांच्या आग लागल्यावरती ती बुजवता येणार नाही आहे आणि एक वेळ पेट्रोलियम पदार्थ शुद्धीकरण करणारे कारखाने जे त्यांच्यावरती आग लागली तर एक वेळ ते आटोक्यात आणली जाऊ शकते. परंतु गॅसच्या संयंत्रांवरती जर त्यांनी हल्ले केले तर गॅस हा भडका पेटत जातो आणि तो इतका ज्वलनशील पदार्थ आहे की त्याला त्याची आग थोपवणं त्याची धग थांबवणं अशक्यप्राय होऊन जाणार. तर त्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे. हे लवकरात लवकर थांबावं असं त्यांना वाटतंय. त्यासाठी अमेरिकेचे ते पाय धरतात वारंवार. परंतु अमेरिका हे सरळ सरळ थांबवायला काही त्याचं काही तयार नाही आहे, कारण त्यांना त्याच्यापासून जे आर्थिक फायदा मिळवायचा तो त्यांना मिळवायचा आहे. अर्थातच ते अमेरिकेची भूमिका अशी राहिलेली आहे की ह्याच्यापासून आपल्याला जो खर्च होणार आहे तो सगळा भरून निघाला पाहिजे. त्यासाठी दुकानदारी चालू ठेवण्यासाठी ह्यांचे जे अरबांचा आणि ह्यांचा जो तेलाचा साठा असणाऱ्या विहिरी आहेत त्या काय नष्ट होऊ देता कामा नये, त्याचंच रक्षण करण्याची त्यांची भूमिका आहे. त्यामुळे खार द्वीपावरती जेव्हा त्यांनी हल्ले केले तेव्हा त्यांनी त्यांची लष्करी ठिकाणं जी होती ती उद्ध्वस्त केली अमेरिकेने अर्थातच. आणि परंतु मात्र त्यांचे जे पेट्रोलियमच्या पदार्थाचं जे संयंत्र होती त्याच्यावरती अजिबात त्यांनी हल्ला केला नाही. याचाच अर्थ स्पष्ट आहे की अमेरिकेची भूमिका जी आहे ती निव्वळ आर्थिक आहे. अर्थात इस्रायलची भूमिका वेगळी आहे. इस्रायल तेलाचे साठे नष्ट झाले तरी इस्रायलला त्याच्याशी तसं काही देणं घेणं नाही आहे, कारण त्यांना त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. अस्तित्वाची लढाई इस्रायल नेहमी लढत असतो. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी जे जे आवश्यक आहे ते इस्रायल करणार आहे. अर्थातच त्यामुळे त्याला काही स्वातंत्र्य पूर्णपणे अमेरिका काही देणार नाही. परंतु भारताच्या भूमिकेकडे याच्यामधनं काय होणार हे बघायचं आहे की अरब देशांचं नुकसान होणार आहे ही वस्तुस्थिती. होर्मुझच्या खाडीतनं जेव्हा तेल आयात निर्यात करत होती ती थांबलेली आहे. त्यामुळे त्यांचं दाणापाणी बंद झालेलं आहे. काही दिवसानंतर ते उपाशी मारण्याची परिस्थिती होईल आणि इराण जर खरोखर पिसाळला तर त्यांचे जे जलशुद्धीकरणाचे कारखाने आहेत अरब देशांचे त्याच्यावरती जर हल्ले करून ते जर उद्ध्वस्त केले तर त्यांना अक्षरशः पितं पाणी मिळणार नाही, प्यायला पाणी मिळणार नाही आणि अरब मुस्लिम मरतील. ही जरी शांतता प्रस्थापित करणाऱ्या सर्व पृथ्वीतलावरच्या लोकांच्या दृष्टीने चांगली घटना असली तरी त्याच्यामुळे एक परिस्थिती अशी उद्भवू शकते की म्हातारी मेल्याचं दुःख नाही परंतु हा काळ सोकवतो. त्याचप्रमाणे अत्यंत निर्घृण आणि पैशाचिक असे असणारे हे अरब देश जे आहेत किंवा इस्लामी देश जे आहेत, इस्लामी शक्ती ज्या आहेत त्या नष्ट होण्याचा आनंद तर आहे, परंतु हे तर चांगली गोष्ट आहे. परंतु हा जो इव्हँजलिस्ट किंवा क्रुसेडर जो आहे ट्रम्प तो सोकावतो आहे. तो सोकावला जातात तर त्याचं एक वेगळं इव्हँजलिस्ट मॉडेल जे आहे ते तयार करण्याचा त्याचा प्रयत्न राहील. तर ते कितपत होते किंवा नाही ते भारताला बघावं लागेल. अर्थातच इराणवरती पहिला प्रयोग केला जाऊ शकतो. इराणला ख्रिश्चन बनवण्याचा ट्रम्प निश्चितपणे प्रयत्न करणार आणि माझ्या मते माझं मत आहे ते कदाचित मला पूर्णपणे मी चुकीचंही असू शकतो की गुड फ्रायडेच्या अगोदर पहिले 1-2 दिवस अगोदर तिथे युद्ध थांबेल आणि एक मुक्तिदाता म्हणून की येशूच्या मार्गाने तुम्ही या असं म्हणून तो इराणमध्ये प्रवेश करू शकतो. ट्रम्प आणि त्यांचे जे जादूगार आहेत सल्लागार आहेत वगैरे ते. तर इराणला या क्रुसेडच्या पद्धतीने जे आहे ते जिहाद थांबवून त्यांना क्रुसेडच्या माध्यमातून यावं किंवा त्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार करावा अशी भूमिका कदाचित पुढे मागे ट्रम्पने घेतली किंवा ट्रम्पचे जे इव्हँजलिस्ट फौजा आहेत त्यांनी घेतली तर काय आश्चर्य मानायला नको. तेव्हा इथे प्रत्येकाला काही ना काहीतरी साध्य करायचं आहे. भारताने आपली भूमिका जी आहे की आपल्याला काहीतरी साध्य करण्यासाठी काय होते किंवा नाही त्यासाठी त्यांनी आता सध्या तरी काय करायची आवश्यकता नाही आहे. ते शून्यपणा दाखवला आहे तेवढं सरकारने. काय आता का सध्या त्याच्यामध्ये प्रश्नामध्ये लक्ष देत नाही आहे. आपल्या राष्ट्रीय स्वार्थाच्या दृष्टीने जे करणं आवश्यक आहे ते करू दे. सरकार करेल, मोदी करतील अशी आपण सगळ्यांनी अपेक्षा करूया. आणि या क्रुसेडर्स आणि जिहादी मुसलमान यांच्या लढाईमध्ये दोघांचा नाश होऊन शेवटी कसं सनातन हिंदू धर्माचा विजय सर्वत्र व्हावा अशीच सर्वसामान्य हिंदूंची इच्छा असणार, अपेक्षा असणार.
बघूया त्यानंतर या नंतरच्या प्रयत्नांमध्ये काय काय त्याच्यामध्ये निष्पन्न होतं आहे किंवा त्या प्रकारे कसं काय वाटचाल पुढे ठेवली जाते ती.